आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। श्वानासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या तरुणाला काळेपडळ पोलिसांनी केली अटक। घराच्या पार्किंगमध्ये बांधलेल्या श्वानाला सीसीटीव्ही पासून दूर आडबाजूला नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। तक्रारदार यांनी गावी जाण्यापूर्वी पार्किंगच्या जागेत पाळीव फिमेल श्वानाला ठेवले होते। शेजारच्यांना तिला खाण्यापिण्याच्या वस्तू देण्यासाठी सांगितलं। यानंतर 3 दिवसांनी शेजारच्यांनी फोन करून सांगितले की गेले 2 दिवसापासून त्यांची कुत्री रडत आहे। तिला काय झालं हे पाहण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर एक घृणास्पद प्रकार समोर आला। एका तरुणानं या 5 वर्षाच्या श्वानाशी अनैसर्गिक संबंध केल्याचा प्रकार उघड झाला असून सदर घटनेत हंडेवाडी येथील 41 वर्षाच्या नागरिकानं काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी त्यांच्या शेजारील सोसायटीत राहणाऱ्या एका 20 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्याकडे लॅब्राडोर जातीची 5 वर्षाची फिमेल श्वान आहे। सुट्ट्या असल्यानं त्यांनी आपल्या घराच्या पार्किंगमध्ये या श्वानाला ठेवले होते। शेजारच्यांना तिला खाण्यापिण्याच्या वस्तू देण्यास सांगून ते 24 मार्च रोजी गावी गेले होते। दरम्यान 27 मार्च रोजी शेजारच्यांनी त्यांना फोन करून सांगितलं की त्यांची कुत्री ही 2 दिवसांपासून रडत आहे। हे समजल्यावर तिला काय झालं हे पाहण्यासाठी त्यांच्या पत्नीनं मोबाईलमधील कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले। यात त्यांच्या शेजारील फॅक्टरीमधील एक तरुण 26 मार्च रोजी रात्री 11:30 वाजता भिंतीच्या वरील ग्रिल तोडून पार्किंगमध्ये आल्याचं दिसलं। तो कुत्रीशी खेळताना व तिला सीसीटीव्ही पासून लांब घेऊन जात असताना दिसून आला। तो गावाहून परत आल्यानंतर त्यांनी 11 एप्रिल रोजी या तरुणाला खोदून विचारले तेव्हा त्यानं कुत्रीशी अनैसर्गिक संबंध केले असल्याचं सांगितले। काळेपडळ पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करत आहेत।